तुझ्या योजना आम्हाला पूर्ण करता येऊ दे आणि तू करणार आहेस याबद्दल धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तू ऐकलीस याबद्दल धन्यवाद देतो. येशूच्या नावात म्हणून जाय. आमेन आमेन. आज वचन आहे परमेश्वराच्या प्रीतीपासून विभक्त नाही. आम्ही ख्रिसमस साजरा करतो. सगळ्यात मोठी थीम जी आहे, सगळा मोठा उद्देश जो आहे, याद्वारे ख्रिसमस ज्यावेळेला साजरा करतो आम्ही जगाला प्रीतीचा संदेश देतो. जगाला आम्ही प्रीतीचा संदेश देतो कारण तो प्रीतीचा देव आहे. तो प्रीतीचा देव आहे. ख्रिसमस साजरा करतो. येशू ख्रिस्त आम्हासाठी या जगामध्ये आला होता. येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला होता. त्याने आमचा प्राण स्वतः आमच्यासाठी दिला आणि तो मृत्युंजय ख्रिस्त आहे. तिसऱ्या दिवशी परत उठला. तो आम्हाला घेण्यासाठी देणार आहे. हे सगळं काय दर्शवतं तर त्याची प्रीती आमच्यावरची दर्शवते. काय दर्शवतं? प्रीती आमच्यावरची दर्शवते. तो प्रीतीचा देव आहे म्हणून म्हटलंय गॉड इज लव्ह. आणि आज आपल्याला परमेश्वर सांगत आहे परमेश्वराच्या प्रीतीपासून विभक्त नाही. परमेश्वराच्या प्रीतीपासून विभक्त नाही. आणि गॉड इज लव्ह. गॉड इज लव्ह हे खूप मोठं रेव्हलेशन आहे. खूप काही गुढ गोष्टी याच्यामध्ये परमेश्वर सांगून जातो. त्याच्यामध्ये या सगळ्या बायबलचा आणि त्याच्या वचनाचा अर्थ येतो. गॉड इज लव्ह. हे सगळं बायबल आधारलेलं आहे परमेश्वराच्या प्रीतीवर. त्याचा विजय आधारलेला आहे परमेश्वराच्या प्रीतीवर. त्याचं जगात येणं आधारलेलं आहे त्याच्या प्रीतीवर. त्याचं मृत्यूवर विजय मिळवलेला आधारलेला आहे त्याच्या प्रीतीवर. तो स्वर्गात चढलाय ते आधारलेलं आहे त्याच्या प्रीतीवर. आणि तो आम्हाला घेण्यासाठी परत येणार आहे आणि सार्वकालिक जीवन त्याने आम्हाला दिलेलं आहे. हे सगळं आधारलेलं आहे त्याच्या प्रीतीवर. आणि देवाचा आत्मा आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे त्याच्या प्रीतीपासून विभक्त होऊच शकत नाही. आम्ही परमेश्वराच्या प्रीतीपासून विभक्त नाही. आणि म्हणून आज या ख्रिसमसचा सण साजरा करत आहे. त्याचा तो आनंद जगापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि जगाला सांगत आहोत आणि आम्ही सतत तो आनंद करत आहोत. त्यावेळेला आज देवाचा आत्मा आम्हा प्रत्येकासाठी बोलत आहे. म्हणून योहानाचा 10वा अध्याय 28 आणि 29 आपण वाचूया. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. सगळ्यात मोठी सुवार्ता आहे प्रियांनो. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिरावून घेणार नाही. खूप मोठा ॲश्युरन्स आहे. देवाची देव परमेश्वर जगाचा निर्माण करता त्याच्या हातातून मला कोणी हिरावून घेऊ शकणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. पित्याने मला जे दिले आहे ते सर्वांहून श्रेष्ठ आहे. हे स्वतः येशू ख्रिस्त सांगत आहे. पित्याने मला जे दिले म्हणजे तुम्ही जे लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारलाय तो तुमच्या अंतःकरणात आलेला आहे. तुमचा देव म्हणून तुम्ही त्याला स्वीकारलेला आहे. तुम्ही कोणी दिलेला आहे? पित्याने तुम्हाला येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये राहतो आणि म्हणून तो पित्याने मला जे दिले आहे ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातून ते कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या हातातून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. कोणती ताकद नाही, कोणती व्यक्ती नाही, कोणती संपत्ती नाही, कोणती समस्या नाही, सैतानाचं कोणतेच डावपेच नाही. एकदा तुम्ही स्वीकारलाय पण खऱ्या अर्थानं येशू ख्रिस्ताला स्वीकारलं हे आम्हाला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आता योहानाचं पत्र बघणार आहोत. पहिलं पत्र शेवटीच ऐकतं. योहानाचे पहिलं पत्र याचा 4था अध्याय 16वा वचन. देवाची आपल्यावरची प्रीती आहे. देवाची आपणावरची प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे. ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे. गॉड इज लव्ह. तुम्हाला सांगितलं ह्याच्यावर सगळं शास्त्र आधारित आहे. गॉड इज लव्ह. देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो म्हणजे जो देवामध्ये येशू ख्रिस्तामध्ये राहतो. परत योहानाचा 15वा अध्याय. जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. जो देवाच्या प्रीतीमध्ये राहतो
तो देवामध्ये राहतो. जो देवामध्ये राहतो तो परमेश्वरामध्ये पित्यामध्ये राहतो. पहिले करंथीकरास पत्राचा 13वा अध्याय. पहिले करंथीकरास पत्राचा 13वा अध्याय. लक्षात घ्या, ज्या वेळेला आम्ही त्याचं वचन ऐकतो त्याच क्षणाला ते आमच्या जीवनात कार्य करायला लागतं आणि ते कार्य करतं प्रचंड आवेशानं कार्य करतो. ते जिवंत वचन आहे, दुधारी तलवार आहे, ते जीवन देणारं वचन आहे. म्हणून लक्षपूर्वक प्रत्येक वचन ऐका. पहिले करंथीकरास पत्राचा 13वा अध्याय आणि 13वं वचन. सारांश म्हणजे सगळ्याचा सार. विश्वास, आशा व प्रीती ही तिने टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. प्रीती सर्वश्रेष्ठ आहे का? कारण प्रीती देव आहे. देव प्रीती आहे. लक्षात घ्या, गॉड इज लव्ह and Jesus is the God. लक्षात ठेवा. आणि तोच प्रीती आहे. आता आपण पहिलं बघणार आहोत, देवाने प्रथम प्रीती केली. सगळ्यात महत्वाचं काय बघणार आहोत? देवाने प्रथम प्रीती केली. हे कठीण आहे पण सत्य आहे. आणि इथे जमलेलं, मी देवावर प्रीती करते, त्यानं प्रीती केली म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. लक्षात घ्या, पहिल्या प्रथम देवाने आमच्यावर प्रीती केली. आदम आणि हवा. परत जे नवीन आले त्यांना पण ऐकता येईल, त्यांनी पण ऐका. लक्षात ठेवा, आदम हवेला परमेश्वरानं निर्माण केलं आणि त्यानं निर्माण केल्यानंतर स्वतः सारखं सेम जसा स्वतः आहे तसंच त्यानं आदमाला निर्माण केलं. तो एकटं राहावं हे बरं नाही म्हणून त्याला मदत करण्यासाठी त्यानं त्याच्या हाडापासून स्त्री निर्माण केली आणि त्याने दोघांना सांगितलं, जा फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि सगळी पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वी त्यानं त्यांच्यासाठी 6 दिवस आधी 5 दिवस आधी पृथ्वी तयार केली. 6व्या दिवशी आदमाला तयार केलं. 5 दिवसात त्याने सगळी पृथ्वी तयार केली, सगळी सुंदर केली, त्याला ती आवडली आणि मग त्यानं आदमाला निर्माण केलं. त्यानं पसाऱ्यामध्ये आदमाला निर्माण नाही केलं. सगळं तयार झालं, ऐकत झालं, सुंदर झालं आणि मग त्यानं आदमाला निर्माण केलं. मग त्यानं त्याला सहचार्याने निर्माण केले आणि दोघांना म्हटले, जा पृथ्वी व्यापून टाका. सगळा अधिकार, स्वामित्व त्यांना दिलं. कारण तो स्वामी आहे, कारण तो अधिकारी आहे, कारण त्याची सत्ता सगळ्या युनिव्हर्सवर, सगळ्या जगावर त्याची सत्ता आहे. आणि म्हणून त्याने स्वतःसारखं मानवाला बनवलं आणि त्याच्या हातात अधिकार दिला आणि त्याला म्हटलं, जा बहुगुणित हो आणि सगळ्या सत्ता धारण कर, सगळ्यावर सत्ता, सगळ्या प्राण्यांवर, निसर्गावर सत्ता कर. आणि म्हणून त्याला त्याने पाठवलं. माझ्या प्रियांनो, देवाला आम्हाला आनंद देणं आवडतं. तो आनंद देणारा देव आहे, तो प्रीतीचा देव आहे. त्यानं प्रथम प्रीती केली. काय प्रीती केली बघा, त्यानं आदम हवेला आधी नाही निर्माण केलं. आधी सगळं निर्माण केल्यानंतर सगळं सुखदायी त्याच्या हातात दिलं. फक्त एकच आज्ञा दिली, या झाडाचं फळ खाऊ नको. त्या झाडाच्या भोवती देखील तो अग्नीचे कुंपण घालू शकत होता, पण त्यानं ते केलं नाही. कारण त्याला आज्ञाधारीपणा पाहायचा होता त्याचा. कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यांच्यावर पूर्ण अंतकरणाने ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची प्रत्येक आज्ञा आम्ही पाळतो. आणि देवाला ते पाहायचं होतं, त्याचं प्रेम करणं पाहायचं होतं. आणि म्हणून परमेश्वराने त्याला ती आज्ञा दिली, ह्या झाडाचं फळ खाऊ नको. आणि त्याने ती आज्ञा मोडली. ते देखील प्रेम करण्याचा तो अपुरा पडला. तरी परमेश्वराची प्रीती प्रचंड. देवाने त्याला परत एकदा रिस्टोरेशन करण्याचं वचन दिलं की तुझ्या पोटी स्त्रीला सांगितलं, कारण तिनं चूक केलेली होती आणि तिच्या पोटी तुझ्या उदरात येणारं जे सीड आहे, कारण सीड हे पुरुषाचं असतं, बीज हे पुरुषाचं असतं, पण त्याने तिनं पुरुषापासून स्त्रीला गर्भ राहतो. त्याचं स्त्रीचं सीड, स्त्रीचं बीज, परमेश्वराच्या आत्म्याच्या द्वारे तिला प्राप्त झालेलं ते बीज, जे पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भरूप झाली आणि येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. माझ्या प्रियांनो, सणावांचं रक्त पाप साक्त नष्ट करत नाही. म्हणून मोशेचे नियम दिले. मोशेच्या नियमानुसार मनुष्याचं पाप झाकण्यासाठी म्हणून बळी दिले जात होते, प्राणी दिले जात होते, पक्षी दिले जात होतं, त्यांचं होम हवन केलं जात होतं. पण त्याच्यामुळं नीतिमत्ता प्राप्त होत नव्हती, पवित्रता प्राप्त होत नव्हती.
लक्षात घ्या, ते फक्त पाप झाकलं जात होतं. फक्त देवाचं स्वतःच रक्त पाप कायमचं नष्ट करू शकत होतं. आणि म्हणून स्वतःच्या पुत्राला परमेश्वराला दिला, की जेणेकरून त्याच रक्त आम्हाला पापापासून वेगळं करू शकेल, आम्हाला पाप आमच्यातून नष्ट करू शकेल, आम्हाला त्याचं रक्त शुद्धता प्राप्त करून देईल आणि येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. ज्यावेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात घेतो, त्यावेळेला त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते, त्याचं देश, त्याची पवित्रता आम्हाला प्राप्त होते. तर ज्यावेळेला आम्ही आबा बाबा म्हणून परमेश्वराला हाक मारतो, त्यावेळेला आम्ही नव्हे तर येशू ख्रिस्त आमच्यातून परमेश्वराला दिसतो. त्याची पवित्रता, त्याची शुद्धता आमच्यातून परमेश्वराला दिसतं. आमचं पाप पूर्ण नष्ट होतं. ही त्याने प्रीती केली, त्यानं स्वतःला आमच्यासाठी दिला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. पहिले योहान याचा 4-10 वचन, प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला दिलं. देवाचं वचन सांगतं, मी माझ्या स्वतःच्या मनाने नाही सांगत. त्यानं प्रथम प्रीती केली आणि त्यानं पूर्णपणे प्रीती केली, की जेणेकरून आपण सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, मृत्यू हा दंड आपल्याला प्राप्त होऊ नये आणि आपण पित्यामध्ये जगावं, पुत्रामध्ये जगावं. म्हणून त्याने स्वतःला आपल्याला दिलं. त्यानं प्रथम प्रीती आपल्यावर केली. करंथीकारास पहिले पत्र याचा 2 अध्याय 9 मध्ये हे सांगितलं, हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही, माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपल्यावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले. ही अशक्य गोष्ट होती. देव स्वतः आपल्या निर्मितीसाठी स्वतःला दिले. निर्मात्यानं निर्मितीसाठी आपला स्वतःचा प्राण दिला. माझ्या प्रियांना, आपण बाहुली बनवतो, बाहुला बनवतो, त्याच्यासाठी आपण स्वतःचा प्राण देणार नाही. आपली निर्मिती असते, आपण बनवलेली असतं हाताने. अरे स्वतःचं पोटचं लेकरू जे देवाने तयार केलेलं, स्वतः पण नाही, तर जन्म देखील मुलगा बनवायचा का मुलगी बनवायचा हे देखील देवाच्या हातात आहे. तो पुत्र आणि कन्या आपल्या पोटातून आले, त्याच्यासाठी आपण प्राण द्यायला तयार होत नाही. जे आई म्हणते, माझी निर्मिती, माझ्यातून माझं लेकरू आलं, मी दिला तुला जन्म. अरे काय बोलतोस, उलट उत्तर देतो का? अरे काय सांभाळलं नाही आईला, जन्मदाते मी जन्म दिला तुला, मी जन्म दिला नसता तर आलं नसतं या जगात. पुष्कळ आया म्हणतात, आपण म्हणतो मी जन्म दिलाय तुला, मी जन्म दिला नसता तर या जगात तू आला नसता. जन्म देणारा तू, त्यानं नियोजित केलं, त्यानंच घडवलं, त्यानं या जगात आणलं आणि तो त्या मातेच्या उदरीत आला. ती देखील त्याच्यासाठी आपला स्वतःचा प्राण देणार नाही. त्या निर्माणकर्त्यानं त्याच्या निर्मितीसाठी प्राण दिला, त्यानं आमच्यावर प्रीती केली. म्हणून पहिले योहान याचा 4 अध्याय 19 वचनात म्हटलंय, पहिल्याला त्यानं आमच्यावर प्रीती केली म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. माणूस खूप सेल्फिश, खूप स्वार्थी आहे. स्वतःकडे बघा, आम्ही किती स्वार्थी आहोत. आम्ही प्रचंड स्वार्थी आहोत. आम्ही फक्त आमचा स्वतःचा विचार करतो, फक्त स्वतःचा विचार करतो. आम्ही दुसऱ्यांचा विचार करत नाही. आधी स्वतः आमच्यावर कोणी प्रीती केली तर आम्ही दुसऱ्यावर प्रीती करतो. तुम्हीच नाही, मी देखील स्वार्थी. प्रत्येक व्यक्ती, मानवाचा स्वभावच आहे तो अतिशय स्वार्थी प्राणी माणूस. अतिशय स्वार्थी. जर कोणी आमच्यावर प्रीती केली, जर आमच्यासाठी काही केलं, आम्हाला काही दिलं, आमचं नाव उंच केलं, आमचं कौतुक केलं, आमच्यासाठी काहीतरी दिलं, तर आम्ही प्रीती करणार.
घेतलं कोणी? आमच्यावर उलटले की आम्ही लगेच त्यांच्यावर उलटतो, लगेच आम्ही त्यांच्या विरोधात जातो. बरोबर आहे? आम्ही स्वार्थी आहोत. पण हा आमचा देव येशू ख्रिस्त त्यानं आधी आमच्यावर प्रीती केली आणि म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती केली. त्यानं स्वतःला आमच्यासाठी दिलं. त्यानं आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून दिलं. त्यानं मृत्यूतून आम्हाला सोडवलं. त्यानं मरण जे पापाचं वेदन जे मरण आहे ते आमच्यासाठी रहित केलं आणि म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. दुसरी गोष्ट, कशी केली त्याने प्रीती? आमच्यावर प्रीती कशी केली? निर्माता असून जगाचा यावले सगळं युनिवर्स बनवणारा, सगळं जग बनवणारा हा परमेश्वर असून देखील त्याने एका क्षुल्लक मानवावर प्रेम केलं. विमानात बसल्यानंतर सगळी माणसं किड्यासारखी, कणासारखी दिसतात. तर त्या युनिवर्स मधून पाहिल्यानंतर, सगळ्या युनिवर्सला पाहिल्यानंतर ते सगळे त्याच्या समोर क्षुल्लक आहे, त्या देवाच्या समोर. मग किती करोडो असंख्य लोक आतापर्यंत जन्मून गेले, मरण पावलेत, आता सध्या अस्तित्वात आहेत, ते मरण पावणार आणि किती असंख्य लोक अजून जन्मणार आहेत. असंख्य, ज्याचं गणित करता येणार नाही, त्यांना काउंट करता येणार नाही, जगातली कोणतीच ताकद त्यांना मोजू शकणार नाही, कोणतं ज्ञान त्यांना अंकामध्ये बांधू शकणार नाही. एवढी जनगणना एवढं मानवाची संख्या होती, आहे आणि असणार आहे. आणि त्याच्यातले आपण शुल्लक, ज्याचं अस्तित्वच नाही, ज्याची नोंदच नाही, पण तो म्हणतो मी तुला माझ्या तळहातावर कोरून ठेवला आहे. तो परमेश्वर एवढा मी शुल्लक असताना म्हणतो मी तुला माझ्या तळहातावर कोरून ठेवलेला आहे. अरे किती प्रेम केलं नवऱ्यावर तर तो म्हणणार नाही. किती बायकोवर प्रेम केलं, तिच्यासाठी वाटेल ते केलं, तिची प्रत्येक गरज आपण पुरवली, तिच्यासाठी स्वतःचा जीव दिला, त्यासाठी धडपड केलं, वाटेल ते केलं देखील ती देखील साठी ती देखील म्हणत नाही की तुला मी माझ्या तळहातावर कोरून ठेवले. छोटीशी कोणती चूक जर त्या नवऱ्याकडून झाली तर लगेच आईला फोन करतो आम्ही, अगं आई पाहिलं का, काय लग्न करून दिलंस का माझं? मैत्रिणीला सांगतो, हा तुला फार चांगला वाटतं माझा नवरा, तुझ्या माझ्या नवऱ्यापेक्षा तुझा नवरा 7 पटीनं बघा, तुला माहिती माझ्या नवऱ्याच्या खोड्या. आणि नवरे म्हणतात काय राव तुझी बायको हे आपले काय हे धडाची नाही, हे माझ्या पोरांना धडाची आई नाही मिळाली, काय करायचंय? अरे या गणेशसाठी, या सुबोधसाठी बायको जर मला मिळाली असती, त्याच्या बायकोसारखी बायको जर मला मिळाली असती ना, अरे काय माझा संसार झाला असता. ही धडाची नाही, आई काय या डोक्याच नाही, रूप घेऊन काय करतो, गुणच नाही, सतत किरकिर, सतत नाही. माझ्या प्रिया, आमच्यामध्ये हजारो दोष असताना, उणिवा असताना, कमतरता असताना, गाणडा स्वभाव असताना देखील तो परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. आज आम्ही चर्च मध्ये बसलो, इकडं तिकडे त्याचं लक्ष आम्ही निवड करण्याचा प्रयत्न केला, त्याला देवाचं वचन जर ऐकू दिलं नाही तर पास्टरला पण राग येतो की स्वतः देवाचं वचन ऐकत नाही, दुसऱ्याला पण आपलं काहीतरी वेगळंच खुणवाखूण मी करत राहते. बरोबर आहे ना? त्यांना देखील सहन होत नाही, लगेच चिड येते. पण तो देवादी देव, तो परमेश्वर, तो प्रचंड प्रेम करतो. जसे आम्ही आहोत, किती चुका होत आमच्याकडून, तो म्हणतो तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस, अनमोल आहेस. आणि तो जे बोलतो माझ्या प्रियानो ते सत्य आहे,
देवांचा ऍडव्होकेट आहे. त्याचं कार्य आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. मी हे अनुभवलेलं आहे. खूप वेळा मी परमेश्वर म्हणते, तू माझ्यावर खरंच प्रेम करतो. भले का असं का परमेश्वर? आणि मग मला परमेश्वर दाखवून देतो काही कालावधीनंतर की तुझ्यासाठी मी जे केलेलं होतं, जो फटका मारलेला होता, ज्या वेळेला तुला होऊ दिला, ज्याच्यातून मी तुला जाऊ दिला, ते तुझ्या किती चांगल्यासाठी होतं. तू माझ्या दृष्टीने किती अनमोल आहे हे का होऊ दिलं मी तुझ्या जीवनात, तो मला एक्सप्लेन करून, मला प्रगट करून सांगतो ते आणि दाखवतो. आणि मग कळतं, होय माझा देव माझ्यावर प्रचंड प्रेम करतो. खरोखर त्याच्या दृष्टीने मी अनमोल आहे. त्यानं आमच्यावर कृती केली. एर्मियाचा 31वा अध्याय 3रं वचन. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले आणि तो मला म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीनं तुझ्यावर प्रेम करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्यानं जवळ केलेला आहे. वात्सल्य अनेक आया, लाखो करोड असंख्य आयांमध्ये वात्सल्य देणार आहे. ज्या आईच्या प्रेमापुढे बायकोचं प्रेम पण फिक्कं पडतं. सत्य आहे, सत्य. अनेक पुरुष या ठिकाणी साक्षीला आहे, त्यांच्या आईचं प्रेम त्यांना चांगलं आठवत. अनेक स्त्रिया या ठिकाणी आहेत, त्यांना स्वतःच्या आईचं प्रेम चांगलं आठवतं की आईचं प्रेम आहे. आणि तुम्ही जे तुमच्या लेकरांवर प्रेम करता त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला जाणीव आहे. एक वेळ नवऱ्याला कमी पडलेलं चालत, पण लेकराला कमी पडू देत नाही. जीव लगेच तुटतो. त्याने 10 चुका केल्या तरी माफ होतात. नवऱ्याने 1 चूक केली तर माफ होत नाही. त्याच्या पाठीमागे ती बाई लागते पटपट करत. पण त्या लेकराने किती चुका, राहू द्या, त्याला काही कळतं. तो मोठा झाला, त्याला बायको आली तरी आई म्हणते. अहो त्याला काय समजतं, त्याला काही कळत नाही. त्याची बायको त्याला शिकवते तशी. करतो चुका तोच, शिकवतो त्याच्या बायकोला चुका करायला, कंट्रोल करू शकत नाही तोच. आणि तरी आई त्याची बाजू घेते. ती आई असते, तिचं वात्सल्य ज्या प्रेमाचं माफ केलं जात नाही जगामध्ये, की माफूच शकत नाही प्रेम. त्या लाखो हजारो आयांमध्ये वात्सल्य निर्माण करणारा तो देव, त्याच्यात किती वात्सल्य आहे. आई आपल्या बाळाला विसरेल पण मी तुला विसरणार नाही, असं वचन त्याने यशाया 49 मध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून तो इथं म्हटला की म्हणून मी तुला वात्सल्यानं जवळ केलं आहे. प्रत्येकाला, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवजी सांगतो. योहानाचा 3:16 आपल्याला सगळ्याचं पाठ आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. एवढी प्रीती त्याने केली. आणि हे सत्य आहे. योहानाचा 4था अध्याय 9व्या वचनात म्हटले, देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट होते. मग अहो, देवाने माझ्यावर प्रीती केली कारण तो माझा अंतःकरण जाणतो मी किती चांगला आहे, मी किती चांगली आहे. देव ओळखतो, रत्नपात्री पारखी देव आहे. तो ओळखतो, मी जरी माझ्याकडून चुका जरी झाल्या, मी जरी चुकलो, मी जरी काही केलं, देवाचं वचन आहे ना, तो अंतःकरण पारखणारा देव आहे. त्यानं पारखलंय मला, म्हणून तो माझ्यावर प्रेम करतो. एवढा नाही, चूक लक्षात ठेवा. रोमकारास 5वा अध्याय 8वं वचन. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आम्ही चांगले नसताना, आम्ही कमी असताना, आम्ही दुबळे असताना, आम्ही चुका करणारे असताना, आम्ही पापी असताना, आम्ही दोषाने परिपूर्ण असताना त्याने आम्हाला निवडलेला. हे लक्षात घ्या. जगात खूप लोक आहेत, चांगले लोक नाही, जे गरीब, जे टाकाऊ, जे कमजोर आहेत, जे कमी आहेत, पण
परमेश्वराने त्यांना निवडलेलं. इस्रायल लोक जगातले सगळ्यात श्रेष्ठ लोक होते का? ताठर मनाचे, ताठ मानेचे लोक म्हटलेले, बंडखोर लोक, त्रास देणारे लोक, मनमानी करणारे लोक, देवाला मूर्तीपूजेचा पीठ होता ते मूर्तीपूजा करणारे लोक, नको त्या चुकीच्या गोष्टी करणारे लोक, किळसवाण्या कृती करणारे लोक. देव म्हणत होता की मला तुमच्या कृतींचा वीट आलेला आहे. तुमच्या कृती ह्या यशात सांगितले पुवाळलेल्या सडलेल्या जखमेसारखं तुमचे वर्तन आहे. तुमच्या पापाची घाणवरती येत आहे. असे हे इस्रायल लोक. त्यांना निवडलं आणि त्यांना म्हटलं तुम्ही माझ्या दृष्टीने अनमोल आहात. आणि त्यांना म्हटलं मी तुम्हाला श्रेष्ठ असं राष्ट्र करल. आणि आपण इस्रायल बघितलं तर एवढं राष्ट्र, चुटुंबर राष्ट्र, पण जगामधलं सगळ्यात श्रेष्ठ राष्ट्र, जगातले सगळ्यात जास्त सायंटिस्ट, सगळ्यात जास्त शोध, सगळ्यात उत्तमातले उत्तम आर्मर तिथंच आहे, सगळ्यात मोठं सैन्य तिथंच आहे आणि सगळ्यात उत्तमातलं उत्तम शोध त्या ठिकाणी लागलेले आहेत. मोठे शास्त्रज्ञ सगळ्यात जगातल्या शास्त्रज्ञांच्या संख्येने सगळ्यात जास्त शास्त्रज्ञ त्यांच्याकडे आहे. हे सत्य. फाइंड आउट करा, गुगलला जाऊन फाइंड आउट करा आणि तुम्ही अनुभव घ्या. हे कोणी केलं? परमेश्वराने वचन दिलं, ते वचन पूर्ण केलं. कुणाला? उत्तम होते ते, चांगले होते ते, अमंगळ कृत्य करणारे, दुबळे, अशांना परमेश्वराने निवडलं. म्हणजे परमेश्वर आम्ही चांगले आहोत म्हणून देवाने आम्हाला निवडलेलं आहे? नाही. आम्ही निष्कलंक, उत्तम आणि चांगलं वर्तन करणारे आहोत म्हणून देवाने आम्हाला निवडलंय? बिलकुल नाही. आमचं वर्तन आम्हालाच माहितीये. एकांतात आम्ही आम्हा स्वतःला ओळखतो की आमचं वर्तन काय, आमचे विचार काय आहे, आम्ही काय विचार करतो. मदत करणाऱ्या व्यक्तीबद्दल पण आम्ही काय कसं उलटून पडतो. आम्ही कुणाला चांगलं केलं ते लोक जर आमच्यावर उलटले तर आम्ही किती दुपटीने त्यांच्यावर उलटतो. आमच्या कृती कशा आहेत, आमचे शब्द कसे आहेत. आम्ही एकटाच तर आमच्या अंतःकरणातले विचार आमचे आई वडील जाणू शकत नाही, आमच्या मैत्रिणी जाणू शकत नाही, नवरा बायको जाणू शकत नाही, कोणीच जाणू शकत नाही. आम्ही रियालिटीमध्ये लहानपणापासून तर आतापर्यंत काय वागत आलेलं आहे, काय केलेलं आहे आणि आम्ही कसे आहोत. आम्ही कुणाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, आम्ही कुणाबद्दल चुगल्या करतो, कुणाबद्दल खोटं बोलतो, आम्हाला किती हवं आहे, कशी अपेक्षा आहे, हे आम्हाला सगळं माहिती आहे. असं असताना तो आमच्यावर प्रेम करतो. आमची स्थिती हाताबाहेर जाते. आमचे दोष ज्या वेळेला, आमची रियालिटी ज्या वेळेला आमच्या घरच्यांच्या समोर येते त्यावेळेला आमचे प्रेम करणारे पती देखील, प्रेम करणारी बायको देखील, प्रेम करणारे लेकरं देखील, प्रेम करणारे आई वडील देखील, प्रेम करणारे जीवाला जीव देणारा मित्र देखील, जीवाला जीव देणारी मैत्रीण देखील आमच्या विरोधात होते. म्हणते किती घाणेरडं कृत्य केलं, किती किळसवाणं कृत्य केलं. माझी अपेक्षा नव्हती, मला वाटलंच नव्हतं हा असा वागेल, मला वाटलंच नव्हतं ही अशी वागेल, मला वाटलंच नव्हतं तो असा करेल. अपेक्षाच नव्हती. बापरे काय भयान, असं कधी करू शकेल का? रे 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 रे, हे आपल्याला नाही पटलं, आपण दिली बाबा साथ सोडून. अशा लोकांमध्ये आपण नाही राहत. नाही 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 नाही, देवाने सांगितलंय, अरे पास्टर सांगतात, अरे नाही वाईटाची साथ धरू नको. आम्ही लगेच त्यांना बाजूला सोडतो, आम्ही त्यांच्यापासून दूर जातो. किती लोकांना आम्ही तुच्छ लेखतो, किती लोकांची आम्ही निंदा करतो. आमच्या चुका सगळ्यांच्या समोर आल्याच्या नंतर ते लोक आम्हाला बाजूला डावलतात, निघून जातात. आमची आई देखील आमच्याकडे पाठ फिरवते. एक माझ्या ओळखीचे लोक होते, त्यांच्या मुलाने खून केला. त्याच्या बायकोसाठी, त्याच्या लेकरासाठी, त्याच्या सगळ्या घराण्यासाठी संबंध त्याला बंद केले. आई वडील संबंध बंद केले. सरळ सांगितलं आमचा मुलगा मेला आहे, आम्ही जाहीर करतो.
जीवनात असा पोरगा आला याचं आम्हाला टीव्हीवर दिलेलं होतं ते. असा मुलगा आमच्या उदरात आला याचा आम्हाला पश्चाताप होतो. आम्ही जाहीर करतो तो मुलगा मेलेला आहे, कारण आम्हाला असली घाणेरडी कृती मान्य नाही. त्यांच्या दृष्टीने त्याने सत्य सांगितलं. आमच्या चुका ज्या वेळेला समोर येतात, बायकोचं आधी कुणासाठी तरी प्रेम प्रकरण होतं, नवऱ्याच्या समोर आलं 10 वर्षाने, प्रचंड प्रेम करणारा तो तिच्या विरोधात जातो. बायकोला ज्या वेळेला कळतं माझ्या जीवावर जीव देणारा हा नवरा, पण याचं कुठंतरी लग्न होतं, ती बुनबुन त्यानं काही चूक केली की तेच परत त्याच्यासमोर काढणार. मुलाने एकदा कधीतरी सिगारेट ओढलेली, आई सतत म्हणणार काय तू पिणार आहेस, सिगारेट पिणार आहेस, काही झालं की तुला त्याच्यामुळेच झालंय, पोरगं धडायचं नाही. माझ्या प्रियांनो, आम्हाला ते लोक बाजूला करतात, पण येशू ख्रिस्त जो आमच्यावर प्रीती करतो, जो आम्हाला कधीच सोडत नाही, ना आमचं टॅलेंट, ना आमचं रूप, ना आमचं शिक्षण, ना आमची संपत्ती, ना आमचं खानदान, ना आमचा पैसा, ना आमचं प्रॉपर्टी, ना आमचं वेळ, कोणत्याच गोष्टींमुळे परमेश्वर आमच्यावर प्रेम करत नाही. तो फक्त तुमच्यावर प्रेम करतो, ते तुम्ही आहात. त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे, बस. का निवडलंय? आणि तुम्ही खूप चांगले आहात, बेस्ट आहात, टॅलेंट आहेत, सेवाभाव आहेत म्हणून निवडलं नाही प्रियांनो, बिलकुल नाही. रँडमली त्याने तुम्हाला निवडलेलं आहे आणि त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहे, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. हाच सगळ्यात मोठा आनंद आहे, हाच सगळ्यात मोठा विजय आहे की मी कशी असू दे, माझ्या प्रभूने मला निवडलेलं आहे, बस. इट्स इनफ. माझ्यापेक्षा चांगले कितीतरी लोक आहेत, प्रभूने मला निवडला. माझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानी, प्रभूने मला निवडलं. हा सगळ्यात मोठा आनंद या क्रिसमस मध्ये आम्ही व्यक्त करायचा आहे आणि तो जगाला सांगायचा आहे की परमेश्वरानं मला निवडलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनात अंधाराची बाजू असते, प्रत्येकाच्या जीवनात त्याचं वैयक्तिक किंवा स्वार्थ जीवन असतं, ते त्यालाच माहिती असतं. पण परमेश्वर त्याच्यावर ते सगळं बाजूला सरून, देवाला सगळं माहिती आहे, सगळ्या गुप्त गोष्टी त्याला माहिती आहे. आपण त्याच्या समोर नग्न आहोत, त्याच्यापासून आमचा पास्ट झालेल्या गोष्टी, घडत असलेल्या गोष्टी आणि पुढे घडणाऱ्या गोष्टी, काहीच त्याच्यापासून लपलेलं नाही. त्याला सगळं माहिती आहे, तरी तो आमच्यावर प्रेम करतो आणि करत राहणार, कधीच बदलणार नाही. तो मनुष्य नाही की बदलावं. आज प्रेम केलं, उद्या करणार नाही. कोणती भयान चूक पुढे झाली तर तो पुढे प्रेम करणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत. आज माझी बायको चांगली वागते, मी खूप प्रेम करतो, उद्या त्या माझ्या बायकोने माझ्या पोराला मारलं, काहीतरी डोक्यामध्ये त्याच्या घातलं आणि तो जखमी झाला, मला तिचा वीट येतो, मी तिच्यावर कधीच आता प्रेम करतो. देवदत्त सांगणार, तुमच्याकडून काही चूक भविष्यात झाली तरी 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 तो तुम्हाला सोडणार नाही. त्या पापातून तो तुम्हाला बाहेर काढेल, तो तुम्हाला टाकणार नाही. तो तुम्हाला शुभ्र वस्त्र परिधान करून तो त्याच्या राज्यासाठी तुम्हाला उभे करेल, तो तुम्हाला कधीच टाकणार नाही. ही त्याची प्रीती आहे. याकोब कसा होता? फसवणारा होता, ज्याने बापाला फसवलं, ज्याने भावाला फसवलं, ज्याने स्वतःच्या मामाला देखील फसवलं, तो याकोब. परमेश्वराने त्याचं इस्रायल राष्ट्र निर्माण केलं. माझ्या प्रियांनो, तो देव विश्वासू देव आहे, तो कधीच कधीच बदलत नाही. मग काय केलं परमेश्वराने प्रीती माझ्या? काय हवंय परमेश्वराला माझ्याकडून? काय मागतो परमेश्वर एवढं प्रेम करून? त्याची काय अपेक्षा आहे माझ्याकडून? आज क्रिसमस साजरा करते, त्याने माझ्यावर एवढी प्रीती केली की देवादिदेव परमेश्वर माझ्यासाठी त्याने जन्म घेतला, तो क्रुसावर गेला आणि माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी परत उठला. एवढे प्रेम त्याने का केलं? काय अपेक्षा त्या परमेश्वराची माझ्याकडून? आपण ते पाहणार आहोत. पहिलं,
तो तुमच्याकडून मागतोय आज्ञापालन. आज्ञापालन यज्ञापेक्षा आज्ञापालन उत्तम होय. अनुवादाचा 7वा अध्याय 8वं वचन. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. तो त्यांच्यावर दया करतो. आज्ञा पालन करणारे त्याला हवे आहे. परमेश्वर जे सांगेल ते करणारे. परमेश्वरला जे न विचारता की मी हे का करतोस तू आणि हे का करू मी, न विचारता देवाने सांगितलं, परमेश्वराने सांगितलं मी ते करणार. बस मला बाकी काही घेणं नाही. मला बाकी काही घेणं, मी त्याच्या आज्ञेचं पालन करणार. अब्राहमाला त्यानं मित्र म्हटलंय. अब्राहमावर त्याने खूप प्रीती केली. का? अब्राहम हा मूर्तिपूजक राष्ट्रामध्ये राहणारा होता. त्याचं सगळं खानदान तेच होतं. आणि परमेश्वर त्याला म्हटला, उठ देशातून बाहेर निघ, आपल्या बापाचं घर सोड आणि चल मी तुला वचनदत्त देशात, कनान देशात नेतो. त्याने विचारलं नाही कुठे कनान देश, का जायचं कनान देशात, का उठू, का माझ्या बापाला सोडू, का माझ्या आईला सोडू, का माझे नातेवाईक सोडू. त्याने नाही विचारलं. तो म्हटला उठ आणि आपली बायको घेतली आणि तो परमेश्वराने सांगितल्यानंतर चालू लागलं कनान देशाच्या दिशेला. आणि म्हणून त्याला विश्वासाचा पिता म्हटलं. म्हणून आज आपण स्पिरिच्युअल अब्राहमाचे पुत्र आणि कन्या म्हणवले जातो स्पिरिच्युअल, कारण तो विश्वासाचा पिता म्हटलं. त्याला दिलेलं अभिवचन परमेश्वराने पूर्ण केलेलं आहे. आज त्या अभिवचनामुळे आज आपण येशू ख्रिस्ताचे लेकरं आहोत. आज येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. तो आमचा तारणारा देव आहे. लक्षात घ्या, कारण त्याला अब्राहमाला दिलेलं वचन, रजकांना एवढी मी तुझी संख्या करेन. रजकांना एवढे त्याचे लोक पूर्ण जगामध्ये पसरलेले आहेत, कारण अब्राहमाच्याच वंशामध्ये येशू ख्रिस्त जन्माला आले. आपण स्पिरिच्युअली त्याची संतान आहोत. लक्षात घ्या, दाविदानं विश्वासानं परमेश्वरावर प्रेम केलं. दाविदाला दोष होते, चुका केल्या त्याने, पण परमेश्वरानं तरी त्याच्यावर प्रेम केलं, कारण दावीद परमेश्वराच्या आज्ञा पाळत असे. तो त्याची इच्छा जाणून घेत होता आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे तो सदैव वागत होता. त्यानं आज्ञा पालन केलं. माझ्या प्रियानो, जर आपण नवऱ्यावर प्रचंड प्रेम करत असेल तर नवरा जे सांगत ते आपण ऐकतो. आईने जरी म्हटलं ना, एकटी का घरी, अगं तुझ्या बापाने बोलवले, नवीन साडी घेतली तुला, बघ तुझी दुसरी बहीण पण आली, सगळे आल्या, नाही बघ त्यांना नाही आवडत, नाही येत नाही, ते चिडतात. मग त्यांना राग येतो. का? त्याने सांगितलं जाऊन. शेजारशी खूप आवडती, कट्टर मैत्रीण, पण नवरा जर म्हणत असेल तिच्याशी बोलू नका, मला ती पटत, तर ती जर नवऱ्यावर प्रचंड प्रेम करत असेल तर ती जाणारच नाही, बोलणारच. लेकरांचं आपल्या आईवर प्रेम असते. आपल्या आईवर जर ते प्रेम करत असतील तर आईनं सांगितलंय जाऊ नको, हे करू नकोस, तर ते लेकर ते करणार नाही. पण जर प्रेम नसेल तर आज्ञा पाळली जाणार नाही. अनुभव घेऊ बघा, स्वतःच्या अंतःकरणाला विचार. ज्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असतं त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक आज्ञा आपण पालन करतो. काय सतत आईचं ऐकते, आईच्या सांगण्याप्रमाणे करते, मग करतेच माझी आई माझ्यावर खूप प्रेम. तुम्ही करता का माझ्यावर तसं प्रेम? कारण प्रेम करतो म्हणून आम्ही आज्ञा पालन करतो. माझ्या प्रियांनो, परमेश्वराला ते हवं आहे.
देवाला ते हवं आहे. त्याला तुमचं आज्ञापालन हवं आहे. त्याला आदम हव्याकडे तेच मागितलं होतं आणि त्याने ते दिलं नाही. आज त्यानं परत एकदा तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे आणि तो तुमच्याकडे तेच मागत आहे, आज्ञापालन. जर तुम्ही ख्रिस्तावर प्रेम करता, येशू ख्रिस्तावर प्रेम करता, तर त्याच्या आज्ञेचं पालन करा. दुसरी गोष्ट, परमेश्वर तुमच्यात राहणे आणि तुम्ही परमेश्वरात राहणे. परत आपण आलेलो आहोत योहानेचा 15वा अध्याय. खरा द्राक्षवेल. घरी जाऊन 10 वेळा वाचा, सतत वाचा. त्याच्यामध्ये खूप गुढ गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, तर तुम्ही फळ देणारे व्हाल. जसा मी पित्यात राहतो आणि पित्या माझ्यात राहतो, जसा मी फळ देणार होतो तसे तुम्ही फळ देणारे व्हाल, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे व्हाल. माझ्या प्रियांनो, परमेश्वरामध्ये राहणे तो मागत आहे. पुढे आहे परमेश्वरावर प्रेम करणं. तिसरी गोष्ट, आमच्याकडून काय अपेक्षा करतो? माझ्यावर प्रेम करणं. 2 आज्ञा दिल्या, त्याच्यावर हे सगळं बायबल आधारलेलं आहे. 2 आज्ञा. आपण आधीच म्हटलं तो प्रीतीचा देव आहे. गॉड इज लव्ह. आणि त्यानं 2 आज्ञा दिल्या. जशी आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. याच्या सारखीच दुसरी आज्ञा, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. जर स्वतःवर प्रीती करत नसेल तर दुसऱ्यांवर आपण प्रीती करू शकत नाही. स्वतःवर प्रीती करत असेल, नाही मला मेसेज ऐकायचा आहे, मला बाकी कुठे इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही, माझं लक्ष परमेश्वराकडे, त्याच्या वचनाकडे लावायचं, मला माझा उद्धार करायचा, सैतानाला मला वाव द्यायचा नाही, सैतानाच्या विचारांना बुद्धीला मला वाव द्यायचा नाही. मी माझ्यावर प्रेम करतो. मग जर मी माझ्यावर प्रेम करत असेल तर मी माझ्या शेजारच्यावर, माझी शेजारी माझी मैत्रीण बसली तिच्यावर पण मी तशीच प्रीती करणार. माझा मित्र बसलाय त्याच्यावर पण मी तशीच प्रीती करणार. मी दुसऱ्यांचं अंतःकरण टिबोट करणार नाही, सैतानाकडे खेचणार नाही. मी देवाचं वचन ऐकण्यासाठी त्याला परमेश्वराच्या मार्गात चालवेल, ना की मी सैतानाच्या मार्गामध्ये चालवणार नाही. जशी मी स्वतःवर प्रीती करते तशीच मी इतरांवर प्रीती करेल. मला देवाच्या राज्यात चालायचं आहे, मी इतरांना देवाच्या राज्यात चालेल. होय, देवाचं वचन असंच सांगतं. मी दुसऱ्यांना जाऊन सुवार्ता सांगेल, दुसऱ्यांना जाऊन येशू ख्रिस्ताबद्दल सांगेल, दुसऱ्यांना सांगेल तुम्ही हे करा, परमेश्वराकडे अशी प्रार्थना करा, परमेश्वराचा उपवास करा, परमेश्वराची अशी प्रार्थना करा. देवाचं वचन असं सांगतं, देवाचं वचन हे बोलतंय, अहो तुम्ही हे मागा, परमेश्वराचं हे वचन क्लेम करा आणि प्रार्थना करा. कळकळून सांगेल का मी केलेलं आहे. मी माझ्या स्वतःसाठी जे सुख, जे शांती, जे प्रॉस्पेरिटी, जो आनंद मिळवते तोच मी इतरांसाठी मिळण्यासाठी प्रार्थना करेन. आज स्वतःच्या अंतःकरणाला विचारा, आपल्या अवतीभोवती बघा. मी माझ्यावर प्रीती करते तसेच इतरांवर प्रीती करा. 2 मिनिटं वळवा चेहरे बघा एकमेकींचे. 2 मिनिटं बघा. पुरुषांनी पण बघा, सगळ्या पुरुषांनी बघा, एकमेकांकडे बघा, स्त्रियांनी एकमेकींकडे बघा. आपल्या चर्चमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला आवडतात त्यांच्याकडे बघा. बघा 2 मिनिटं, 2 मिनिटं बघा, बघा 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 बघा. जे आवडते त्यांच्याकडे बघा, जास्त आवडतं त्यांच्याकडे बघा. आता बघा. मी काय सांगते मला सत्य आज आता आपल्या अंतःकरणात विचारा की मला प्रचंड पैसा हवाय, सौंदर्य हवंय, प्रेम हवाय, माझ्या घरात शांती हवी, माझ्या घरात खूप आनंद हवाय, उच्च शिक्षण हवंय, माझे लेकरं टॉप शिक्षण घेऊन टॉप प्लेसवर, उत्तम शिक्षण घेऊन उत्तम जागेवर हवी आहे. मला सगळं पैसा, अडका, सोनं, दागिने, मला सगळं चांगलं उत्तम हवंय. परमेश्वराचं चांगलं धार्मिकतेचं जीवन मला हवंय. सगळं मला जे हवंय ते मी आतापर्यंत मी ज्या व्यक्तीकडे आता बघितलंय त्या व्यक्तीसाठी मी कधी मागितलं आहे का? विचारा आज स्वतःला, विचारा. मी खूप प्रेम करतो ना त्याच्यावर, मी खूप प्रेम करतो ना तिच्यावर. मी आता तुम्ही बघितलं ना त्या अवतीभोवती त्यांचे चेहरे, हसला खूप मनापासून, खूप मज्जा वाटली. आज देवाचा आत्मा विचारत आहे, जे जे तुम्हाला हवं आहे ते त्या व्यक्तींसाठी तुम्ही मागितलं
मागितलंय प्रियानो, कळकळून मागताय, उपवास करता, जसं स्वतःला काही मिळण्यासाठी उपवास करतो तसे उपवास तुम्ही त्यांच्यासाठी केलाय. त्यांच्या प्रॉब्लेम मधून त्यांनी बाहेर यावं म्हणून तुम्ही तसे अश्रू काढलेले आहेत का? एकांतामध्ये त्या व्यक्तीला न सांगता, त्या व्यक्तीला न कळवता केली आहे का तुम्ही तशी प्रीती? आज देव तुम्हाला विचारत आहे, या येशूवा तुम्हाला विचारत आहे. कोणी व्यक्ती विचारत नाहीये, मी तुम्हाला विचारत नाहीये. कळवळून देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकाला विचारत आहे, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करता का? कारण करा म्हणून आज्ञा दिलेली, आज्ञा पालन हे यज्ञापेक्षा उत्तम आहे. येशू ख्रिस्ताला प्रीती केलेली आहे. मी करते का, मी करतो का तशी प्रीती? माझा भाऊ साधे सुधे कपडे घालून येतो, त्याची परिस्थिती भयान आहे, त्याला उच्च शिक्षण घेता येत नाहीये. माझी शेजारची जी स्थिती बिकट आहे, तिच्याकडे तिची सासू त्रास देते, घरातले त्रास देतात, नवरा त्रास देतो, प्रॉब्लेम्स आहेत, तिचे लेकरं शिकत नाहीयेत. मग त्यांच्यासाठी मी रात्र दिवस उपवास करून मागते परमेश्वरला. काय बघून मी स्वतःच्या प्रॉब्लेमसाठी परमेश्वराकडे सकाळी उठेल, मी या पास्टरकडे जाईल, त्या पास्टरकडे जाईल, त्याला सांगेल माझ्यासाठी प्रार्थना करा, त्याला सांगेल माझ्यासाठी प्रार्थना करा. मी स्वतः माझ्यासाठी गुडघे टेकून प्रार्थना करेल आणि परमेश्वराला म्हणेल, परमेश्वरा कधी कधी रे देशील मला, कधी माझ्या प्रार्थनेचं उत्तर देशील माझ्यासाठी. तसं मी मागते दुसऱ्यांसाठी, तसं मी करते दुसऱ्यांसाठी. माझ्या येशूने केलेलं आहे आणि तोच येशू ख्रिस्त, तो जिवंत देव तुम्हाला आज विचारत आहे. हा नाताळ साजरा करत आहात, प्रीतीचा सण साजरा करतात, तशीच प्रीती तुम्ही इतरांवर करत आहात काय? जशी आपणावर तशी प्रीती करत आहात का? त्याचा नाश होऊ नये, त्या वाईट मार्गाला जाऊ नये, त्यांना परमेश्वराचा शाप प्राप्त होऊ नये, त्यांना आनंदाने दीर्घायुष्य आणि सामर्थ्य, आरोग्य आणि सर्व धनसंपत्ती प्राप्त व्हावी, सौंदर्य प्राप्त व्हावं, आनंद हाय स्टेटस जीवन, सगळ्यांमध्ये सन्मानाचं जीवन प्राप्त व्हावं. म्हणून मला सांगा माझ्या प्रियांनो, आम्ही किती वेळा काय म्हणून रडलोय, प्रार्थना केल्या, उपवास केलाय? ही खरी प्रीती. जसं तुम्हाला स्थान हवं आहे तसं इतरांसाठी मागताय. कोणी आम्हाला भांडलं, कोणी आम्हाला त्रास दिला, कोणी आमच्या विरोधात गेलं तर आम्हाला असह्य होतं आणि मग आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आमच्या पास्टरांना सांगतो, आम्ही आमचे प्रेम करणाऱ्या लोकांना सांगतो माझ्यासाठी प्रार्थना करावं. तशीच प्रार्थना आम्ही दुसऱ्यांसाठी करतो. तसंच त्या लोकांना सुटका मिळाली, त्या लोकांच्या जीवनात शांती मिळाली, त्याच्या कोर्टाच्या मॅटरमधून, त्याच्या भानगडीमधून, त्याच्या वाईट गोष्टींमधून त्यांनी बाहेर यावं म्हणून तुम्ही टाळू फोडत आहात का? देवाचा आत्मा विचारत आहे. आज प्रीतीचा सण साजरा करताच, प्रीतीचा देव त्याने स्वतःला आमच्यासाठी दिलं. तो म्हणतो, तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. प्रीती करत असाल तर त्याच्या आज्ञा पाळणार आहे, ही त्याची आज्ञा आहे. दुसरी आज्ञा, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. जशी आपणावर, जसं आपल्याला हवं आहे तसं शेजाऱ्यासाठी मान. शेजारी कोण? तुमच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती. अरे आमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती, आमची मैत्रीण, आमचा मित्र, आमच्या आजूबाजूला बसणारे आमचे चर्चचे लोक, त्यांच्यासाठी आम्ही रडत नाही. तर आम्हाला दिसणार बाकीच्या शेजाऱ्यांसाठी आम्ही कधी मागणार? आमच्या घरातून आम्ही सुरुवात करत, आम्ही आमच्या चर्च मधून सुरुवात करत नाही. तर आम्ही इतरांसाठी काय मागणार आहोत? आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. बदला बदला. तो म्हणतो, आज मी तुमची भेट घेत आहे, आज मी तुमच्याशी बोलत आहे. मला ती प्रीती हवी आहे. मी प्रीतीचा देव आहे आणि प्रीतीचा देव जर तुमच्यात राहतो, तो परमेश्वर तुमच्यामध्ये राहतो. तो म्हणतो, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. तो देव येशू ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात आहे. तुम्ही कुठेही जाता, तुम्ही त्याला कॅरी करून जाता. तोच तुमच्यामध्ये आहे, तोच तुम्हाला चालवतो. तोच प्रियांनो
तुम्हाला कधीच सोडत नाही. तोच जेव्हा राफा आरोग्य देणारा देव आहे, तोच जेव्हा जायला सगळ्या गोष्टीचा उत्तम गोष्टीचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे, तोच एल एलोहिम आहे, सगळं सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे. आणि तो तुमच्यामध्ये राहतो. तोच जेव्हा शालोम आहे, शांती देणारा आहे, सगळ्या शत्रूपासून सुटका देणारा, जेव्हा विजयाचा झेंडा तोच आहे, जेव्हा शाबत तोच आहे, जेव्हा शाबत सैन्यांचा देव सेनाधीश परमेश्वर तोच आहे. आणि तो तुमच्यामध्ये राहतो. ज्यावेळेला तुम्ही म्हणता येशू ख्रिस्ता माझा काढणारा देव म्हणून मी तुझा स्वीकार करते, माझ्या अंतःकरणात ये, त्यावेळेला तो तुमच्या अंतःकरणात येतो. आणि तो प्रीतीचा देव तुमच्यामध्ये आहे. माझ्या प्रियांनो, तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या प्रियजनांना याचा अनुभव आला आहे काय? तो तुमच्यामध्ये आहे. तो प्रीतीचा देव आहे. त्याची प्रीती तुम्ही इतरांना दिली आहे काय? त्याने स्वतःला दिलाय. तुम्ही कळवळून इतरांसाठी प्रार्थना आणि उपवास करत आहात काय? आज देवाला ते हवंय. मध्यस्थीच्या खोऱ्यात उभी राहणारे लोक हवे, रात्रंदिवस प्रार्थना करणारे, उपवास करणारे, इतरांवर खऱ्या अर्थाने प्रीती करणारे, इतरांना परमेश्वरामध्ये वाढवणारे असे लोक परमेश्वराला हवे आहेत. ही खरी प्रीती. आणि ती प्रीती परमेश्वर तुमच्याकडून आज मागत आहे. पेत्राचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय 8वं वचन. मुख्यतः एकमेकांवर निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापाची राख झाकते. प्रीती पापाची राख झाकते. जर प्रीती करत असाल तर त्या व्यक्तीसाठी सॅल्वेशन प्राप्ती तुम्ही करून द्या. त्यांच्या समोर त्यांच्याकडे जाऊन येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगा. आज किती तुमच्या कामावरचे लोक आहेत, किती तुमच्या आसपासचे लोक आहेत, केली त्यांच्यावर ख्रिस्ताची प्रीती? मागितलंय त्यांच्यासाठी जे तुम्हाला हवंय ते? ज्या गोष्टींची तुम्हाला अपेक्षा आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही रडत आहात, ती गोष्ट इतरांसाठी तुम्ही मागत आहात का? देव तुम्हाला विचारत आहे. माझ्या प्रियांनो, आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. कारण तो तुमचा बाप आहे, कारण तो तुमचा पती आहे, कारण तो तुमचा मित्र आहे. पुरुष असो स्त्री असो, त्याच्यासमोर कोणतेही लिंग नाही. लहान मोठे त्याच्यासमोर सगळे समान आहेत. श्रीमंत गरीब शिकलेले अनपढ सगळे त्याच्यासमोर समान आहे. तुमच्या कपड्याने, तुमच्या लहानमानानं तुमचं उच्चत्व ठरत नाही. तुमच्या प्रेझेंट वर्शिप करण्यानं तुमचं उच्चत्व ठरत नाही, परमेश्वराचं स्थान ठरत नाही. तुम्ही जसे आहात तसे त्याचे आहात. आणि तो सगळ्यांवर समान प्रीती करतो आणि तो सगळ्यांकडून समान अपेक्षा करतो. त्याला तुमचं आज्ञापालन हवं आहे. पुढची गोष्ट म्हणजे तो तुमच्याकडून मागतोय, जा सुवार्ता जाऊन सांगा. पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा. म्हणून त्याने तुमच्यावर प्रीती केली. जी प्रीती त्याने तुमच्यावर केली ती इतरांवर करा. त्याचा नाश होऊ देऊ नका. त्यांचं धर्मांतर करायला नाही लावलेलं. परमेश्वर येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी नाही आला. कान उघडून ऐका, लक्षात ठेवा. प्रेषितांची कृत्ये याचा 11वा अध्याय 26व्या वचनात स्पष्ट सांगितलेले. हे लोक कोण? हे ख्रिस्ताला फॉलो करणारे, येशू ख्रिस्ताचे अनुयायी, म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. कुठंच बायबलमध्ये दिलेलं नाही आहे की ख्रिस्ती हा धर्म आहे, नाही. मग बाप्तिस्मा काय आहे? ते धर्मांतर आहे? नाही. मी ज्यावेळेला म्हणते येशू ख्रिस्ताला मी माझा तारणारा देव म्हणून स्वीकारते, तू माझ्या अंतःकरणात ये. येशू ख्रिस्त माझ्या पातकासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी परत उठला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. यावर माझा विश्वास आहे. तू माझा देव आहे आणि तूच मात्र माझा परमेश्वर आहे. मी तुला माझ्या अंतःकरणात स्वीकारते. ही माझी विश्वासाची कृती मी सगळ्या लोकांच्या समोर करते की पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेला आहे, जुनी स्मिता मेलेली आहे आणि आता उठला आहे. तो माझ्यामध्ये ख्रिस्त आहे. मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो आहे. ही विश्वासाची कृती मी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात सगळ्यांच्या समोर करते. ते धर्मांतर नाही. चुकीच्या गोष्टी करू नका. तो धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही.
तुमचं राहणं, तुमचा पेहराव कसाही असू दे, तो तुमच्यावर प्रेम करतो. ज्यावेळेला तुम्ही माझ्या अंतःकरणात येशू ख्रिस्त म्हणतो, त्यावेळेला तो तुमच्या अंतःकरणात येतो आणि त्याचे सगळे गुणधर्म, त्याचं सगळं सामर्थ्य, त्याचं सगळं पावर जे पास्टरांमध्ये तेच तुमच्यामध्ये, जे माझ्यामध्ये तेच तुमच्यामध्ये, तोच येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. त्याच्यात बदल होत नाही. एवढा येशू ख्रिस्त हिच्यामध्ये, तेवढा येशू ख्रिस्त तिच्यामध्ये, पास्टरांमध्ये एवढा मोठा येशू ख्रिस्त नाही. पूर्ण येशू ख्रिस्त देवादिदेव माझ्या अंतःकरणात राहा. मी जिथे जाईल तिथे येशू ख्रिस्ताला कॅरी करून जाते. तुम्हाला सोडत नाही, टाकत नाही. दारूच्या गुप्त्यात गेलं तरी देखील तो म्हणत नाही तू बाहेर, तुझा आत मी बाहेर थांबतो, कारण मला ते अपवित्रता चालत नाही. तो तुमच्यात राहतो. तुम्ही कुठे जाता सावध राहा, कारण तुम्ही ख्रिस्ताला आत घेऊन जाता. तुम्ही काय करतात, चुकल्या करतात, वाईट वागतात, सावध राहा, कारण त्यावेळेला तो येशू ख्रिस्त तुमच्यात आहे. तो तुमचं प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि पाहतो. हे लक्षात ठेवा. मग मी तर येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय, महिना झालाय, 2 महिने झाले, मी दारू पितो आणि मी दारू प्यायलेला मी जातो. परमेश्वर त्यांच्यातून तो तुम्हाला बाहेर, महाराज ते कसंही असो, ते मला ह्याच्यातून सोडवाय. शत्रात मेषक अबेदnego, तो सिंहाच्या गर्दीतून सोडवणारा देव, अग्नीतून सोडवणारा देव, तो तुमचा देव आहे. तो तुम्ही वाईट भागात असलेल्या गोष्टीला सपोर्ट कधीच 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 करणार नाही. ज्या मंगळ जे त्याला आवडत नाही, तो ते कधीच तुम्हाला करू देणार नाही. त्याच्यातून तो तुम्हाला बाहेर काढेल. तो पाप्यावर प्रेम करतो, पापाचा द्वेष करतो. He loves sinner. He hates sin. मग ही सुवार्ता आम्हाला दिगंतापर्यंत सांगायची. मत्तयाचा 28वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन तोंडपाठ करून सांगतो ठेवायची. जा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन माझी सुवार्ता सांगा आणि त्याला पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. आणि ते काम तुम्हाला करायचं आहे. पुढचा ॲश्युरन्स आणि खात्री परमेश्वर देत की त्याच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीच विभक्त करू शकत नाही. परमेश्वराच्या प्रीतीपासून कोणीच विभक्त आम्हाला करू शकत नाही. रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय, रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय 35, 37, 38 आणि 39 वचन. 35, 37, 38 आणि 39 वचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोणी विभक्त करेल काय? लक्ष देऊन ऐका, हे वचन तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल काय? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करेल काय? उलट पक्षी ज्यानं आमच्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टी आपण महाविजयी ठरतो. ह्या सगळ्या गोष्टी आल्या समोर तरी त्याच्यावर आम्हाला महाविजय मिळतो. कारण माझी खात्री आहे की मरण, बघा लक्ष देऊन ऐका, कारण माझी खात्री, पाऊल स्पष्टपणे सांगतो, माझी खात्री आहे मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, भले उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरची प्रीती आहे, तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास समर्थ नाही. तुमच्या कोणत्या उणीवा, तुमचे कोणते दोष, तुमचं कोणतं वाईट वागणं, तुमचं कोणतं पाप, तुमच्या कोणत्या कमजोरी, तुमचे प्रिय व्यक्ती,
तुमची संपत्ती, तुमचं शिक्षण, कोणत्याही गोष्टी असू दे, कोणता अधिपती असू दे, कोणता दिव्यदूत असू दे, कोणी तुम्हाला परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. त्याने तुमच्यावर प्रीती केली, त्याने तुम्हाला तारण प्राप्ती करून दिली, तुम्ही त्याला तारण म्हणून स्वीकारलेले, तुम्हाला त्याच्यापासून कोणीच विभक्त करू शकत नाही. एवढा मोठा ॲश्युरन्स त्याने दिला, एवढी मोठी खात्री त्याने दिलेली आहे. ही खात्री जगातली कोणतीच व्यक्ती आपल्याला देऊ शकत नाही. कधी एक राज्यापासून विभक्त होऊ शकतात, कधी नवरा बायको एकमेकांपासून विभक्त होऊ शकतात, कधी आमच्या घरात कोणाचाही मृत्यू होऊ शकतो, कधीही केव्हाही कुणापासूनही विभक्त होऊ शकतं, कधी आमचा पैसा संपू शकतो, कधी नोकरी संपू शकते, कधी काही घडू शकतं, कधी भूकंप येऊ शकतो, काही होऊ शकतं. आम्हाला किती आवडणारे लोक ते आमच्यापासून दूर जाऊ शकतात, पण देव येशू ख्रिस्त एकदा तुम्ही त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारलाय, तो कोणती परिस्थिती असू दे, कशी परिस्थिती असू दे, कोरोना असू दे, पुढे येणारे कोणते आजार असू दे, काही असू दे, तो तुम्हाला कधीच 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 सोडणार नाही. त्याच्यापासून तुम्हाला कोणीच कधीच विभक्त करू शकणार नाही. तुमचा कोणता दोष नाही, कोणती चूक नाही, कोणतं पाप नाही. भविष्यात तुमच्याकडून काही जरी झालं तरी लक्षात घ्या, ही खात्री ठेवा, सैतान तुम्हाला सांगेल आता तुझ्याकडून ही चूक झाली, आता परमेश्वराने तुला सोडलंय, आता परमेश्वराने तुला टाकलंय, आता देव तुझ्यापासून दूर गेलेला आहे. लोक म्हणतील पहिलं होती खूप देवामध्ये, आता नाही राहिली, आता पापी झाली. पहिलं होता खूप चांगला प्रेझेंट दर्शन करायला, आता गेला, आता वाया गेला. कोण काय म्हणायचं म्हणून दे, तो दाविदाचा देव, तो तुमचा देव आहे. तो कधीच कधीच बदलत नाही. त्याचे प्रॉमिसेस, त्याची अभिवचनं कधीच बदलत नाही आणि तो तुम्हाला कधीच सोडत नाही, कारण तो प्रीतीचा देव आहे. कारण तो प्रीतीचा देव आहे. महाराज मी काय म्हणेल, मी जगेल ते ख्रिस्तासाठी जगेल. गलतियाचा 2 अध्याय 20 वचन, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठावी जगतो, ख्रिस्त माझ्या ठावी जगतो. हे वचन तोंडपाठ करून ठेवा. किंबहुना जर तुम्ही चर्चला आला की रोज पास्टरला सांगा, हे वचन रोज बोलायला लावा की अत्यंत गरजेचं आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठावी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्याकरिता दिले आहे. ही सुवार्ता मला या क्रिसमस मध्ये सगळीकडे सांगायची आहे, तुम्हाला सांगायची आहे. त्यासाठी तुम्ही इथे आहात, त्यासाठी देवाचा आत्मा आज तुमची भेट देत आहे, त्यासाठी देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येक व्यक्ती संगती बोलत आहे. जा सांगा सुवार्ता, सगळ्या जगाला स्वार्थ सांगा. तुमचं जग, तुमचं विश्व किती आहे तुम्हाला माहिती आहे. तुमचं कामाचं प्लेस, तुमचं चर्चचं प्लेस, तुमचा शेजार बाजार, एवढंच तुमचं विश्व आहे. आणि जे विश्व आहे, ज्याला फोन करतात ते तुमचं विश्व. जिथं गाडी बसमध्ये बसते, रिक्षात बसते, तिथं प्रत्येक ठिकाणी मी ख्रिस्ताला असेल. माझ्यातून ख्रिस्ताची प्रीती मी इतरांना देईन. जशी मी स्वतःवर प्रीती करते तशी मी इतरांसाठी प्रीती करेन. गुडघ्यावर येऊया आपण सगळेसाठी, आपले डोळे बंद करा आणि आज देवाचा आत्मा परखडपणे, कडकपणे तुमच्याशी बोललेला आहे. तो तुम्हाला पूर्ण बदलवत आहे माझ्या प्रियांनो. जर देवाचं वचन आम्हाला बदलवत नसेल तर आमच्या चर्चमध्ये येण्याला फायदा नाही. कारण देवाचं वचन स्पष्ट सांगतं की त्याचं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे जात नाही. आणि त्याचं वचन आज तुम्ही ऐकलेलं आहे, कुणा व्यक्तीचे शब्द नाही, कुणा व्यक्तीचं बोलणं नाही. पुन्हा आता करणारी समर्पित व्हा, आपले हात त्याच्याकडे उंचवा. मेरा मसीहा मुझको न कोई डर, मुझको न कोई डर, हम सफर है मेरा मसीहा, मुझको न कोई डर, मुझको न कोई डर. चाहे पहाड़ी ऊंची हो, चाहे दरिया
मुझको ना कोई डर, मुझको ना कोई आमेन, आमेन. हालेलुया, पूर्ण मनाने अब दूर नहीं है किनारा, आमेन. धीरज को हमारे भरा, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हम सफल हैं मेरा मसीहा, मुझको ना कोई डर, मुझको ना कोई डर। हालेलुया, हालेलुया. आज देवाचा आत्मा तुम्हा प्रत्येकासाठी बोललेला आहे. ओ इल्ला शरावाला सीरावा, ओ निहत्तरवा शरावाला. त्याला तुम्हाला पूर्णपणे बंद व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने त्याचा ख्रिसमस नाताळ साजरा करा. कारण तो प्रीतीचा देव आहे. चुकीच्या गोष्टी करू नका. देवाला जे हवं ते करा. जशी पूर्णता करणारा
देतो